20 वर्षाची सपना साखरपुडा चालू असताना चक्कर येऊन पडली. नातेवाईकांनी ओपीडीत आणलं. ओपीडीत आल्यानंतर तपासणी केल्यावर लक्षात आलं की तिचे हिमोग्लोबिन 2 आहे. अतर्क्य होतं सगळं, पण इलाज ती वेळ निभावून नेली आणि नातेवाईकांचं काउन्सिलिंग केलं. सांगितलं की किमान लग्न तरी पोस्टपोन करा. पण दुर्दैवाने ते लग्नही झालं आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये ती गर्भवती पण झाली आणि पुन्हा तेच चक्र घेऊन पुन्हा ओपीडीमध्ये दाखवायला आली. तिचं सगळं गर्भारपण निभावलं. सगळ्या डॉक्टरांच्या सल्ल्या आणि वैद्यकीय टीमनी केलेल्या मदतीमुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण 13.2 झालं आणि तिने छान एका 3.2 किलो वजनाच्या गोंडस बाळाला जन्म देखील दिला. पण ही सपना सुदैवी होती. अशा कितीतरी सपना आपल्या ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागांमध्ये आहे ज्यांना ही सगळी सेवा मिळतेच असं नाही आणि त्यांचं स्वप्न पूर्ण व्हायच्या आतच धुळीस मिळतं. हे सगळं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित डॉक्टर हेडगेवार रुग्णालय आणि त्या संस्थेचं सामाजिक अंग असलेली सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ ह्या संस्थेद्वारे चालू आहे. ह्या संस्थेद्वारे आपल्याकडे आता ग्रामीण भागामध्ये औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील 85 गावं आणि नंदुरबार जिल्ह्यातील 84 पाड्यांमध्ये आरोग्याचं काम चालू आहे. शहरामधल्या स्लम्स ज्या सेवावस्था आहेत तसंच औरंगाबाद जालना या दोन्ही जिल्ह्यामधल्या जवळपास 65 स्लम्स मध्ये आपलं काम चालू आहे आरोग्याच्या दृष्टीने. त्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण जे कमी आहे सगळ्या महिलांचं ते दुरुस्त करणं. आतापर्यंत आपण जवळपास 25,000 महिलांचं अॅनिमियाचं प्रिव्हॅलन्स हा 50% ही कमी करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. हे नुसतं औषध गोळ्यांनी नाही तर त्यांच्यामध्ये असलेल्या वर्तनामध्ये बदल करून घडवण्यामध्ये आपल्याला ते कॉन्स्टंटली ते तसं राखण्यामध्ये देखील यश मिळालेलं आहे. आज नॅशनल विमेन्स हेल्थ डे आणि मेन्स्ट्रुअल हायजीन डे साजरा करायची वेळ येते. ह्यातच सगळं आलं, कारण अजूनही परिस्थिती फार गंभीर आहे. ग्रामीण भागामध्ये आजही ह्या सगळ्या विषयाची आकडेवारी पाहायची असेल आपल्याला तर नुकताच पार पडलेला 2021चा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 5 हा आपण पाहू शकतो. त्याचे निर्देशांक पुढे दिसतात तुम्हाला. ह्या सगळ्या निर्देशांकावर काम करायचं असेल तर आपल्या सगळ्यांच्या साथीची खूप गरज असणार आहे आणि आपण आता करतो आहोत त्या कामामध्ये. जवळपास 5,000 किशोरींपर्यंत आपण या विषयामध्ये दरवर्षी पोहोचतो आणि आतापर्यंत आपण दरवर्षी 10,000पेक्षा जास्ती मुलींना सॅनिटरी पॅड्सचं वाटप देखील करतो आहोत. सहवेदना या नावाने आपण हा प्रकल्प करतो. संजीवनी ग्रामीण आरोग्य प्रकल्प असेल, रमा प्रकल्प असतील, ह्या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याकडे सातत्याने लक्ष दिलं जातं. महिलांच्या मानसिक स्वास्थ्याकडे पण आपण लक्ष देतो. हे सगळे उपक्रम चालतात आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्यांमध्ये आपली सगळ्यांची साथ असेल तर आपण नक्कीच या राष्ट्रीय सर्वेक्षण अहवाल जो पुढचा येईल त्याचे निर्देशांक बदलून भारताचा क्रमांक हा नक्कीच वरच्या स्थानावरती मिळू शकतो. धन्यवाद.